हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं. हा डायलॉग आपण रवींद्र जडेजासाठी मारू शकतो. सर रवींद्र जडेजासाठी. काल टीम इंडिया मॅच हरली पण रवींद्र जडेजा जिंकला. त्याने दाखवून दिलं की त्याची काय व्हॅल्यू आहे. तो आज टॉपचा ऑलराऊंडर, नंबर 1चा ऑलराऊंडर का बरं आहे हे त्याने काल दाखवून दिलं. सेकंड इनिंग्समध्ये टीम इंडियाला 193 रनचं टार्गेट मिळालं होतं. पण टीम इंडियाचे कोणतेच बॅट्समन काहीही करू शकले नाही. एका बाजूने धडाधड विकेट पडत होत्या, पण जडेजा उभा होता. तो लढत राहिला. शेवटपर्यंत तो लढत राहिला. आपल्याला दिसतंय की इंडिया फक्त 23 रन्सने मॅच हरली. 170 रन्स टीम इंडियाने केले, पण ते सुद्धा होऊ शकले नसते. 82 रनवर टीम इंडियाच्या 7 विकेट पडल्या होत्या. आपल्याला खूप वाईट पद्धतीने मॅच हरावी लागली असती. तोंड लपवावं लागलं असतं, पण जडेजाने ते होऊ दिलं नाही. तो शेवटपर्यंत लढत राहिला. 82 रनवर 7 विकेट पडल्यानंतर नंतरचे 4 तास त्याने बॅटिंग केली. 4 तास. जडेजाने 61 रन्स केले. 181 बॉल्स तो खेळला. त्याने 61 रन्स केले. जडेजाने पहिल्या इनिंग्समध्ये सुद्धा 72 रन्स केले होते. आणि तो 72 वर्षानंतर तो पहिला इंडियाचा बॅट्समन ठरलेला आहे ज्याने लॉर्ड्सच्या मैदानावर दोन्ही इनिंग्समध्ये 50 केलं. आणि मॅच संपल्यानंतर इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स म्हणजे जी टीम जिंकली आहे त्यांचा कॅप्टन येऊन स्वतः जडेजाला म्हणतोय की वेल प्लेड.